नमस्कार. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक त्या स्त्रीसाठी आहे जी सकाळी सगळ्यांच्या आधी उठते पण रात्री सगळ्यांच्या नंतर झोपते. प्रत्येक त्या आईसाठी, प्रत्येक त्या पत्नीसाठी, प्रत्येक त्या सुनेसाठी आणि प्रत्येक त्या गृहिणीसाठी जिला कधी पगार मिळत नाही पण जिण्याशिवाय घर चालतही नाही. तुम्ही कधी स्वतःला आरशात पाहून असा विचार केला आहे का, मी शेवटच्यांदा मनापासून कधी हसले होते, किंवा माझ्यासाठी शेवटचं मी काय खाल्लं होतं? बहुतेक उत्तर शांतता असेल, कारण तुम्ही इतक्या वर्षापासून सगळ्यांसाठी जगत आहात की स्वतःसाठी जगायचंच विसरलात. सकाळपासून रात्रीपर्यंत नाश्ता, डबा, मुलांचा अभ्यास, घराची साफसफाई, कपडे, जेवण, पाहुणे सगळं सांभाळताना तुमचं स्वतःचं अस्तित्व कुठेतरी मागे राहून जातं. आणि सर्वात जास्त दुखतं जेव्हा दिवसभर केलेल्या कामानंतर कुणीतरी सहज म्हणतं, तू दिवसभर घरातच असतेस. हे वाक्य ऐकताना हसू येतं पण मन मात्र आतून तुटत जातं. कारण घरात राहणं म्हणजे आराम नाही, घरात राहणं म्हणजे 24 तासांची जबाबदारी. सुट्टी नाही, पगार नाही, प्रमोशन नाही आणि तरीही तक्रारही नाही. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू पाहते, तुमची किंमत इतरांनी ठरवायची नसते, ती तुम्ही स्वतः ठरवायची असते. तुम्ही फक्त घरकाम करणारी व्यक्ती नाही, तुम्ही त्या घराचं हृदय आहात. तुम्ही आजारी पडलात तर संपूर्ण घर विस्कटून जातं. म्हणजेच तुम्ही किती महत्त्वाचे आहात याचा पुरावा रोजच मिळत असतो. पण एक चूक मात्र करू नका, स्वतःला विसरू नका. रोज फक्त 30 मिनिटं स्वतःसाठी काढा. पुस्तक वाचा, फिरायला जा, नवीन कौशल्य शिका, शिवणकाम, स्वयंपाक, ऑनलाईन काम, यूट्यूब किंवा तुमची जुनी आवड पुन्हा जिवंत करा. स्वप्नांना वय नसतं. कितीही उशीर झाला तरी सुरुवात करता येते. लक्षात ठेवा, तुमच्या मुलांना फक्त चांगलं जेवण देणारी आई नको असते, तर स्वतःच्या आयुष्याचा अभिमान बाळगणारी आई हवी असते. कारण मुलं आपलं ऐकत कमी पण आपल्याकडे पाहून जास्त शिकतात. जर त्यांनी आईला कायम स्वतःला कमी समजताना पाहिलं तर त्यांनाही स्वतःची किंमत कधी समजणार नाही. आजपासून स्वतःशी एक वचन द्या, मी स्वतःचा आदर करेन, माझ्या आरोग्याशी काळजी घेईन, माझ्या स्वप्नांना पुन्हा एक संधी देईन आणि कोणी माझं कौतुक केलं किंवा नाही केलं तरी मी स्वतःच कौतुक करेन. कारण स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नसतो, ती स्वतःची जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी आपण नाही घेतली तर ती जबाबदारी दुसरं कुणीही घेणार नाही, आणि दुसरे कुणी घेतली तरी त्याला ती जमणारही नाही. त्यामुळं तुम्हीच जबाबदार असता स्वतःच्या आयुष्यासाठी. तीच स्वतःची जबाबदारी स्वतःच घ्यायला हवी. शेवटी एवढंच, तुम्ही फक्त गृहिणी नाही, तुम्ही एका कुटुंबाची ताकद आहात. तुम्ही घराला घरपण देता आणि म्हणून आज आरशात स्वतःकडे पहा आणि हसून स्वतःला सांगा, मी पुरेशी आहे, मी सक्षम आहे आणि माझी स्वप्न अजून जिवंत आहेत. जर या व्हिडिओने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर हा व्हिडिओ अशा प्रत्येक स्त्रीसाठी नक्की पोचवा, स्त्रीपर्यंत नक्की पोचवा जिला आज हे शब्द ऐकण्याची गरज आहे. आणि कमेंटमध्ये एकच शब्द लिहा, मी पुन्हा सुरुवात करणार. कारण प्रत्येक नवीन सुरुवात एका छोट्याशा निर्णयापासून सुरू होते. आणि हो, घर सांभाळताना स्वतःला विसरलात का, हे प्रत्येक स्त्रीने विचार करण्यासारखंच आहे. नाही तर मग तुम्हाला हेच ऐकावं लागेल की तू दिवसभर घरातच असतेस आणि तू दिवसभर काय करतेस. या गोष्टीने आपल्या मनाला इतका त्रास होतो. प्रत्येक गृहिणी, प्रत्येक आई, प्रत्येक स्त्रीच्या मनाला एवढ्या वेदना होत असतील तर सकाळपासून रात्रीपर्यंत राबण्याचा काही
उपयोग आहे का? तुम्हीच याच्यावरती विचार करा मैत्रिणींनो. आणि आपण थोडंसं तरी स्वतःला सांभाळायला हवं, स्वतःला पॅम्पर करायला हवं आणि स्वतःसाठी वेळ द्यायला हवा. मी असं नाही म्हणत की स्वतःचा विचार करणं म्हणजे समोरच्याला घालून पाडून बोलणं किंवा सतत रागराग करणं, चिडचिड करणं, असं नाही म्हणत. पण जे काही आपण दिवसभर करत असतो त्यापैकी थोडासा वेळ, क्वालिटी टाईम, की थोडासा वेळ आपण बाकीच्या गोष्टींना विसरलं पाहिजे आणि जे आपल्याला काही आवडतं त्या गोष्टी आपण त्या अर्ध्या तासात करायला हव्यात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी मराठी व्हिडिओंसाठी मग माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वस्त खा, मस्त रहा. आणि या लाडूची जर रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच पद्धतीचे व्हिडिओज मी दररोज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टीवर ऐकायला आवडेल मला नक्की सांगा. भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.